हाय हॅलो नमस्कार. मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला खूप छान जावेत ही स्वामी महाराजांच्यांनी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत की सतत पॉझिटिव्ह थिंकिंग कसं करायचं. आता ह्या गोष्टी सगळ्यांनाच सतत जमत नसतात. कोणालाही मी म्हणा किंवा तुम्ही म्हणा कोणालाही जमत नसतात. पण आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह माइंड कसं ठेवायचं तेच आजच्या व्हिडिओमधून आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. चला सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. पॉझिटिव्ह थिंकिंग करणं ही एक खूप गोष्ट आहे, खूप खोलवर समजली जाते. म्हणजे आयुष्यात परिस्थितीमुळे कमी हरतात पण स्वतःला विचारांमुळे जास्त हरतात. माणसं असंच करतात. जेव्हा आपण जास्त निगेटिव्ह विचार करतो तेव्हा आपल्यामध्ये सतत सतत निगेटिव्ह विचार येत असतात आणि त्याच्यामुळे आपलं मन कुठेतरी सतत निगेटिव्ह एनर्जी तयार करतं आणि आपणही निगेटिव्ह विचारांमध्ये गुंतून जातो. म्हणून काही लोकांकडे खूप सारं टॅलेंट असतं, अपॉर्च्युनिटीज असतात, स्वप्न असतात, पण तरी ते आयुष्यात पुढे जाऊ शकत नाहीत. का? कारण त्यांचा माइंड सतत त्यांनाच सांगत असतं, तू केपेबल नाहीस, तुझ्याकडून होणार नाही, तुझं नशीबच खराब आहे. आणि हळूहळू मनातला तो आवाज त्यांची रियालिटी बनते. आता आपण असं म्हणतो की सतत सतत मी चांगला विचार केला तर माझ्या म्हणजे जीवनात सतत चांगलंच घडेल. पण कधीकधी काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्यालाही माहिती नसतात, ज्या अधिलिखित असतात, त्या तर होतच असतात. पण मला असं वाटतं आपण सतत सतत स्वतःला पॉझिटिव्ह माइंडने पॉझिटिव्ह वेने सतत विचार केला तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह गोष्टी घडतात आणि तसंच आपण करायला पाहिजे. चांगल्या गोष्टी घडणं किंवा काय करणं किंवा काय आपल्या आयुष्यात होणं हे आपल्या हातात नसतं. आपण खूप फक्त प्रयत्न करत असतो, कारण ती सगळं असतं ते देवाच्या हातात असतं. पण आपण स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं फार आणि फार जास्त गरजेचं असतं. आपण आधी बदलत नाही, ते आधी आतून बदललं पाहिजे. आपण स्वतःला कसं काय आधी स्वतःला आतून स्वतःला बदललं पाहिजे. आपण रोज म्हणतो हे जे विचार करतो ते रिपीट करतो. सगळं आपलं फ्युचर असतं त्याबद्दल आपण खूप सारं प्लॅनिंग करतं. म्हणूनच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आपण या व्हिडिओमध्ये जेवढं जास्त पॉझिटिव्ह बोलणार आहोत तेवढा जास्त पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या सगळ्यांच्या माइंडवरती पडणार आहे. जे पॉवरफुल प्रिन्सिपल आहेत जे आपल्या माइंडला निगेटिव्ह थिंकिंगमधून बाहेर काढतील, म्हणजे आपल्याला मेंटली स्ट्रॉंग बनवतील आणि कदाचित आपण पहिल्यांदाच स्वतःला स्वतःच्या शक्तीची जाणीव करून देतो. आपण पाहणार आहोत की आपला मेंदू आपण रिपीट केलेल्या प्रत्येक विचारावर विश्वास ठेवतो. का फोकस बदलला की आयुष्य बदलायला सुरुवात होते. ग्रॅटिट्यूड आपल्या ब्रेनला कसं रिप्रोग्राम करतं. भीती खरंच रियालिटी असते की फक्त इमॅजिनेशन. आणि शेवटी पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेमकं काय? फेक पॉझिटिव्हिटी की सर्वायवली खरी ताकद? कथा कदाचित हा व्हिडिओ म्हणजे आपल्या आयुष्यातील प्रॉब्लेम तशीच असेल, पण तिला आपण पाहण्याची नजर पूर्णपणे बदललेली असेल. कारण काही वेळा आयुष्य बदलण्यासाठी परिस्थिती बदलण्याची गरज नसते, फक्त विचार बदलण्याची गरज असते. पॉईंट एकच. आता आपण फॉर एक्झाम्पल बघूयात. दोन माणसं आहेत, त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत, दोघांनाही स्ट्रगल आहे, दोघांनाही भीती वाटते. पण काही महिन्यानंतर पहिला माणूस मेंटली खूप जास्त वीक झालेला आणि दुसरा आधीपेक्षा जास्त मजबूत झालेला असतो. परिस्थिती तीच, दुःख तेच, प्रॉब्लेम तेच. मग फरक कुठे होता? फरक होता त्यांच्या विचारांमध्ये. आणि हाच पहिला सर्वात जास्त पॉवरफुल लेसन आहे. इडन स्टॉर्म म्हणतात, माइंड बिकम्स टू फीड इट. ही फक्त एक मोटिवेशनल लाईन नाही, ही तुमच्या आयुष्याची हिडन प्रोग्रामिंग आहे. कारण तुमचा मेंदू तुम्ही ज्याला ते वारंवार सांगता त्यावर विश्वास ठेवायला लागतो. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत असाल, मी अनलकी आहे, मी अनलकी आहे, माझ्याकडून काही मोठं होणार नाही, लोक माझ्यापेक्षा बेटर आहेत, हळूहळू आपला मेंदूही त्यालाच म्हणजे खरं समजायला लागतो. आणि सगळ्यात डेंजरस म्हणजे हे क्वाइटली आपल्या आयुष्यात घडत असतं. म्हणजे सबकॉन्शियस माइंडला रियालिटी आणि रिपिशनमध्ये फारसा फरक समजत नाही. त्याला जे वारंवार ऐकायला मिळतं, मी तेच तुम्हाला आधी म्हटलं की आपण जे वारंवार बोलतो, जसा वारंवार विचार करतो तसं सतत हे घडत असतं. म्हणून
आपण तेच सत्य आपण नाही मानत, आपलं माइंडही तेच सत्य मानायला लागतं. एखाद्या मुलाला लहानपणापासून सतत सांगितलं गेलं की तू काही कामाचं नाहीस, तर मोठं झाल्यावरही तो स्वतःवर डाऊटच घेत राहतो. जरी त्याच्यात टॅलेंट असलं तरी तो स्वतःला केपेबल समजत नाही. कारण त्याच्या माइंडमध्ये आधीच एक आवाज बसलेला असतो, मी पुरेसा नाही. आणि खरं सांगायचं तर आज या जगात खूप लोक परिस्थितीमुळे नाही तर स्वतःच्या थॉट्समुळे हरत आहेत. एका छोट्या फेल्युअरला नंतर ते स्वतःलाच लूजर डिक्लेअर करतात. एका रिजेक्शननंतर ते स्वतःची किंमत कमी समजायला लागतात आणि ते हरू स्वतःच्याच आयुष्याची लिमिट बनतात. आपल्याला तसं अजिबात बनायचं नाही आहे. जे रोजच्या आयुष्यात आपल्याला विचार करायचे त्याच्यासाठी आपल्याला स्वतः आधी स्ट्रॉंग बनायला लागेल. स्वतःचे विचार छान प्रकारे आपण पॉझिटिव्ह विचार करूनच स्वतःला कसं पॉझिटिव्ह बनवू, स्वतःमध्ये एक छान प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण केली की मला असं वाटतं की नेहमीच आपल्या माइंडला तो रिप्लाय मिळेल आणि माइंडही त्याच प्रकारे जेव्हा विचार करायला चालू करेल तेव्हा सगळं कसं पॉझिटिव्ह माइंडने सुरुवात होईल. पॉझिटिव्ह थिंकिंग हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. कधी स्वतःलाच विचारा, मी कोणासोबत बसती आहे किंवा कोणासोबत गप्पा मारती आहे आणि त्या व्यक्तीशी बोलत असताना कधी कधी आपल्याला असं समजून येतं की ती व्यक्ती सतत निगेटिव्ह बोलती आहे, तरीही आपलं लक्ष तिच्याकडेच असतं. मग काय होतं, आपला कॉन्फिडन्स हळूहळू मरायला लागतो. म्हणूनच दररोज सकाळी उठल्यावर आरशात स्वतःकडे पहा आणि स्वतःला विचारा, आज मी माझ्या माइंडमध्ये कोणते विचार अलाव करणार आहे. आणि तेच विचार जर बीजासारखे, आपले विचार हे बीजासारखे असतात. आज जर आपण मनात जे पेराल तेच उद्या आयुष्यात आपल्याला त्याचं फळ मिळणार आहे. म्हणूनच नेहमी विचार करताना आपण कोणत्या लोकांमध्ये बसतोय किंवा आपल्यासोबत जी लोक आहेत ती कोणत्या वेने कोणती एनर्जी आपल्यामध्ये देतात किंवा आपल्यामध्ये त्यांच्या बोलण्याने कोणता फरक पडतो हेही फार जास्त इम्पॉर्टंट आहे. जर आपण रोज मनात भीतीच पेरली तर आयुष्य आपल्याला एक प्रकारची अँझायटी देईल. आणि जर रोज विश्वास पेरला तर आयुष्य कॉन्फिडन्स देईल. आणि म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे फक्त पॉझिटिव्ह बोलणं नाही, तर आपल्या माइंडचं प्रोटेक्शन करणं आहे. कारण शेवटी आपलं आयुष्य आपल्या परिस्थितीपेक्षा जास्त आपल्या विचारांचं ते रिफ्लेक्शन असतं. आणि एनर्जी फ्लोज वेअर अटेन्शन गोज, म्हणजेच तू ज्या गोष्टीवर आपण सतत लक्ष देतो आपलं माइंड त्याच गोष्टीला मोठं बनवायला लागतो. जर सतत प्रॉब्लेम्सवर फोकस केला आपण तर आयुष्य आपल्याला प्रॉब्लेम्सनी भरलेलं दिसेल. पण जर सतत आपण पॉसिबिलिटीजवर फोकस करायला सुरुवात केली तर त्याच आयुष्यात आपल्याला नवीन नवीन लेसन्स शिकायला भेटतील. आपण नवीन नवीन गोष्टी शिकतो किंवा नवीन नवीन गोष्टींचा विचार जेव्हा करायला लागतो तेव्हा नक्कीच कुठेतरी आपला विचार पॉझिटिव्ह वेने चालायला लागेल. आपला माइंड हा कॅमेऱ्यासारखा असतो. आपण त्याला ज्या दिशेने फिरवतो तो त्याच कॅप्चर करून दाखवतो आपल्याला. म्हणजे बघा, आता तुम्हाला हे समजलंच असेल, आपण सतत जर निगेटिव्ह विचार केला तर निगेटिव्ह गोष्टीच आपल्याला माइंडमध्ये दिसतील किंवा समोर डोळ्यालाही त्याच गोष्टी सतत दिसतील जरी त्या पॉझिटिव्ह असतील तरी. म्हणून सतत फेल्युअर्स आठवत राहिलो तर कॉन्फिडन्स कमी होईल. जर आपण सतत लोकांच्या जजमेंट्सवर फोकस केलं तर फिअर वाढेल. आणि जर आपण सतत चुकीचंच होईल याचाच विचार केला तर माइंड रिस्क घ्यायलाच घाबरेल. आणि इथेच आपण बहुतेक लोक हरतो, कारण प्रॉब्लेमपेक्षा जास्त प्रॉब्लेमवरच्या फोकसमुळे आपण तुटतो. आपण जर रोज ग्रॅटिट्यूडवर फोकस केलं तर पीस वाढेल. जर आपण फक्त ग्रोथवर फोकस केलं तर कॉन्फिडन्स नक्कीच वाढेल. जर आपण पॉसिबिलिटीजवर फोकस केलं तर क्रिएटिव्हिटी वाढेल. पण जर सतत कंपॅरिझनवर फोकस केलं तर इन्सिक्युरिटी वाढेल. सतत याच्यासोबत कंपॅरिझन, तो तसाच का, ती तशीच का, तिच्या लाईफमध्ये सतत असं का, माझ्यामध्ये का नाही, तर आपल्यामध्ये सतत त्या गोष्टींची इन्सिक्युरिटी वाढत जाईल. आणि मग माइंडही आपलं सतत त्याच गोष्टींमध्ये सतत रमायला लागेल आणि म्हणूनच पॉझिटिव्ह विचारांपासून कुठेतरी दूर जायला लागतो. म्हणून ह्या गोष्टीवर आपण फार जास्त म्हणजे दुर्लक्ष केलं तरीही चालेल असं म्हणायला हरकत नाही. आजकाल आपण सगळेच इतके सारे दिवसभर बिझी असतो पण मेंटली एक्झॉस्ट असतो, कारण त्याचा आपला फोकस सतत निगेटिव्हिटी कंज्यूम करण्यात जातो. न्यूज, सोशल मीडिया, पुन्हा अजून
खूप सारे रील्स बघतो, खूप सारे इतर आपण निगेटिव्ह व्हिडिओ बघतो आणि कंप्लेंट आणि हळूहळू त्याचा माइंड सर्वायवल मोडमध्ये जातो आणि आपणच मग ते जगायला विसरतो, फक्त रिॲक्ट करायला लागतो. आणि म्हणूनच जर आयुष्य बदलायचं असेल तर सर्वात आधी फोकस बदलावा लागेल. प्रॉब्लेम इग्नोर करण्यासाठी नाही, पण त्याला आपलं पूर्ण फ्युचर बनवून देण्यासाठी. कारण प्रत्येक परिस्थितीत दोन गोष्टी असतात, एक फिअर आणि एक लेसन, एक ऑब्स्टकल आणि एक अपॉर्च्युनिटी. आणि आपलं आयुष्य कोणत्या गोष्टीकडे पाहतं त्यावर तयार होतं. म्हणून दररोज स्वतःला एक प्रश्न विचारा, आज माझं लक्ष कुठे आहे? फिअरवर की ग्रोथवर? लॅकवर की पॉसिबिलिटीवर? कारण लक्षात ठेवा, जेव्हा आपण सतत फोकस करतो ते फक्त आपल्या माइंडमध्ये वाढत नाही, ते हळूहळू आपल्या संपूर्ण आयुष्याचं रूप घेतं. नंतर ग्रॅटिट्यूड आपल्या मेंदूचं व्हायब्रेशन बदलतं. आणि खरंच आयुष्याला परफेक्ट होण्याची गरज नाही, पण आपण इतके मजबूत व्हायला हवं की कोणतंही वादळ आलं तरी आपण स्वतःला हरवू नये. कारण शेवटी पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेहमी हसणं नाही, तर कितीही डार्कनेस असली तरी मनात एक छोटासा प्रकाश जिवंत ठेवणे होय. चला मग, मला असं वाटतं की या विचारांनी नक्कीच आपलं आयुष्य बदलेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.